आपली होळी म्हणजे अंधकारावर प्रकाशाचा विजय. आपली होळी म्हणजे आईच्या हातची पुरणाची पोळी. आपल्याकडे होळी ही साधारणतः गावखेड्यामध्ये मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. विशेषतः आदिम जाती जमाती ज्या भागात जास्त आहेत तिथे होळीचा रंग अधिक खुलतो. कारण अग्नी जो आहे हा अग्नी आदिम काळापासून जो आपल्याला साध संगत देत आलेला आहे त्या अग्नीचं, त्या आगीचे स्मरण, उपकाराचं स्मरण फक्त गावखेड्यामध्येच सुरू असलेलं आपल्याला दिसतं. त्यामुळे तिथे खऱ्या अर्थाने होळीची परंपरा आजही जपलेली दिसते. रानावनामध्ये जेव्हा पळस फुलतो, खरं सांगायचं तर पेटतो, त्यावेळेस खऱ्या अर्थाने पहिल्यांदा होळीची वर्दी मिळते. पळसाचा जो अंगार आहे तो अंगार सर्व दूर पसरण्याच्या आधी गावागावामध्ये होळीची तयारी सुरू झालेली असते. कोकणामध्ये शिमगा सुरू झाला असतो, आदिवासी पाड्यांमध्ये होळीची तयारी सुरू झालेली असते. आणि या सगळ्याचा जो उत्सव आहे हा अग्नीशी संबंधित आहे. अग्नीचं स्मरण, आगीचं स्मरण या सगळ्यामध्ये. कारण आमच्या पूर्वजांना ज्या अग्नीने काळोखामध्ये मार्गदर्शन केलं मशाल होऊन, ज्या अग्नीने भीषण वाऱ्या वादळामध्ये ऊब दिली शेकोटी होऊन, त्या अग्नीचं स्मरण ऋग्वेदात सुद्धा केलेलं आहे. ऋग्वेदात अग्नीला कवी म्हटलेलं आहे, अरुणराव. आणि तो कवी आता कवितेच्या रूपाने आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने भेटत असतो. अग्नीच्या रूपाने कवी भेटत असतात, कधी जमदग्नीच्या रूपाने कवी भेटत असतात. कारण कवी हा आपला शब्दाने अंगार फुलवत असतो आणि समाजातील अनैतिक चुकीच्या रूढी परंपरांवर प्रहार करत असतो. कधी कवी आपल्या शब्दांनी आपल्याला हसवतो, तर कधी काव्यरंगाची उधळण करून आपल्याला चैतन्यमयी बनवतो. म्हणून अशा एका कवीचं गुणगान गाण्यासाठी आपण अनेक कवी महाराष्ट्रातून आज इथे घेऊन आलेलो आहोत. आणि त्यांच्या या काव्यरंगामध्ये आपण सगळेजण वेगळ्या प्रकारची होळी करूया. मी सर्वप्रथम या मैफिलीची सुरुवात डॉक्टर महेश केळुसकर यांच्यापासून करू इच्छितो. मित्रांनो, की नुकतंच बजेट सादर झालं, तर बजेटली तंबाखू मर्दा चुना लावला त्याने. बजेटली तंबाखू मर्दा. नारायण सुमंत यांना फार पटतंय ते त्यांचं चालू असतं म्हणजे की बजेटली तंबाखू मर्दा चुना लावला त्यानी, कच्चे दिन है अब तक गाऊ गंगा जमुना गानी. कच्चे दिन है अब तक गाऊ गंगा जमुना गानी. असं सगळं चाललेलं आहे. आणि काय चाललंय कळत नाही, कोण कुणाला म्हणजे विरोधक कोण आहे. तेव्हा मित्रांनो सावध राहायला पाहिजे. आणि कोण कुणाच्या नावानं बोंब मारतो त्याच्यावर जाऊ नका. कोणाची आतून लाकडं कुणाशी जुळलेली आहेत आणि कुणाच्या शेणी कुठल्या लाकडांमध्ये गुंतलेल्या आहेत हे ओळखायला पाहिजे आपण जनतेनं. आणि तरच खरं भारतीय लोकशाहीला भवितव्य आहे. आणि बघा तुम्ही किती सृष्टी आहे, सगळं आहे चालू. एक कविता तुमच्या समोर सादर करतो. झाडांना ठाऊक नाही ऑस्कर बिस्कर, झाडांना ठाऊक नाही ऑस्कर बिस्कर, पाण्याला माहित नाही फिक्सर बिक्सर, पाण्याला माहित नाही फिक्सर बिक्सर. वाहतो कसा वारा बक्षीस नसताना, वाहतो कसा वारा बक्षीस नसताना, तळपतो विदाऊट मीडिया कैसा भास्कर, तळपतो विदाऊट मीडिया कैसा भास्कर. झाडांना ठाऊक नाही ऑस्कर बिस्कर. जलमेघांची ना अजून निघाली सीडी, पण मोर नाचतो पदरावर रानाच्या, पण मोर नाचतो पदरावर रानाच्या. अन विश्वसुंदरी स्पर्धा नसतानाही, अन विश्वसुंदरी स्पर्धा नसतानाही, ती चंद्रप्रभा मज नाजूक म्हणते किसकर.
ती चंद्रप्रभा मज नाजूक म्हणते किसकर, झाडांना ठाऊक नाही ऑस्कर बिस्कर. मी आता अकोल्याचे एक वेगळे कवी गजानन घोंगडे यांना पाचारण करतो. मित्र हो, मी मिमिक्रीचे रंग तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. मी कल्पना केली दुसरे एक महाराष्ट्रातले नेते आहेत रामदास आठवले, तर त्यांनाही कविता करायची हौस आहे बा. तर त्यांना समजा बोलवलं, त्यांना कविता करायला लावली. त्यांना मंत्रिपद दिलेलं नाही अजून भाजपाने, त्याच्यामध्ये त्या हिशोबाने बोलतील की सत्ता के रंग में तुम मत रहो गुंग, सत्ता के रंग में तुम मत रहो गुंग, विकास की नशे की अब अभियो तुम भांग, विकास की नशे की तुम अब अभियो भांग, भाषण करने में ही यदि रहोगे दंग, भाषण करने में ही यदि रहोगे दंग, तो जनता करेगी तुम्हारे रंग का भी रंग, जनता करेंगी तुम्हारे रंग का भी रंग. धन्यवाद. मी आता बोलवतोय सोलापूरचे नारायण सुमंत यांना. आदरणीय कविवर्य सुरेश भट यांची मूळ गझल आहे. त्या गझलचं हे विडंबन आहे. केव्हा तरी पहाटे उतरून पार गेली, केव्हा तरी पहाटे कळले मला न तेव्हा, कुठली गटार होती कळले मला न तेव्हा, कुठली गटार होती, कुठली गटार होती. सुकवून शर्ट ओला, सुकवून शर्ट ओला, हरवून रात्र गेली, केव्हा तरी पहाटे उतरून पार गेली. तुटले 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 चुकून जोडे, तुटले चुकून जोडे, हरवून रात्र गेली, केव्हा तरी पहाटे. तुम्ही आता अनेकांच्या वेदना आधीच तुम्ही गाऊन टाकलेल्या आहेत. त्यामुळे मी आता पुढच्या कवींना पाचारण करतो. माझे मित्र आणि आपण सगळ्यां ज्यांना ओळखता अरुण म्हात्रेचे. नमस्कार. खरं तर कवी संमेलनाचा रंग आणि ढंग इतका वेगळा आहे की यावेळी काय सादर करावं असा प्रश्न पडावा. खरं तर कविता आपण सगळ्यांच्या ऐकतो आणि प्रत्येकाची एक वैशिष्ट्यपूर्ण अशी शैली असते, पण त्याच्यातच खूप गंमत असते. करंदीकर फार सुंदर कविता, प्रेमकविता तर इतकी अप्रतिम लिहितात, पण म्हणताना का कोणाचं थोडासा त्यांचा स्वर कोकणी आणि थोडासा असा तिरस्काराचा तुसडा असा होतो. आता प्रेम कविता म्हणताना एकदम तुसडा स्वर म्हणजे आपल्याला विचित्र वाटतं, पण ते म्हणतात मात्र असं, सारे तिचेच होते सारे तिच्याच साठी, सारे तिचेच होते सारे तिच्याच साठी, हे चंद्र सूर्य तारे होते तिच्याच पाठी. आम्हीही त्यात होतो खोटे कशास बोला, आम्हीही त्यात होतो खोटे कशास बोला, त्याचीच ही कपाळी बारीक एक आठी, सारे तिचेच होते सारे तिच्याच साठी. आता ही करंदीकरांची अशी स्टाईल, मग आमच्या नायगावकरांची पण एक वेगळी स्टाईल आहे. ते म्हणजे एकदम असा बावळटपणाचा आ म्हणतात आणि कमावलेला बावळटपणा, साधासुद्धा बावळटपणा नाही. या अशा वेळी तुम्ही इतके सगळे कविता ऐकायला बसलात म्हणजे मला मोठी गंमतच वाटते. आपल्या घरी काय प्रॉब्लेम आहे की काय? मी कविता का ऐकवतो? कारण माझं घरी कोणीच ऐकत नाही, म्हणून मी ऐकवतो. आणि कविता पण अशी की मी म्हणालो बायकोला आजपासून प्रेयसी तू,
मी म्हणालो बायकोला आजपासून प्रेयसी तू, ती म्हणाली यापुढे चोरून भेटू. मी तिला किनाऱ्याचा पत्ता दिला, मी तिला किनाऱ्याचा पत्ता दिला, ती बिचारी खरकटे उरकून आली. मी तिला फेसाळ लाटा दाविल्या, मी तिला फेसाळ लाटा दाविल्या. ती म्हणाली दूध हे जाते उतू, ती म्हणाली दूध हे जाते उतू. रूम मित्राने दिली एकांत रात्री, ती म्हणाली राहिली पोरे उपाशी, ती म्हणाली राहिली पोरे उपाशी. परतलो मी शेवटी आपल्या घराला, ती म्हणाली कोणती भाजी डब्याला, ती म्हणाली कोणती भाजी डब्याला. याच्यात एक शेवटी फक्त जाता जाता नारायण सुर्वे नावाचे आमचे खूप आवडते कवी, पण त्यांची एक वैशिष्ट्यपूर्ण शैली आहे. शैली म्हणजे काय तर ते कविता म्हणताना कविता म्हणतात असं म्हणतच नाहीत. त्यांना असं वाटतं की सगळे कम्युनिस्ट कार्यकर्ते बसलेले आहेत आणि त्यांना असे समजावणं चाललेलं असतं त्यांचं कवितेतून. हां, त्यांची एक कविता आहे की मर्डेकर तुम्ही भेटला नाहीत कुठे. या कवितेचं विडंबन मी केलेलं आहे, ते नारायण सुर्व्यांच्या स्वरामध्ये. बरे झाले मर्डेकर, बरे झाले मर्डेकर, तुम्ही त्या सुर्व्यांना भेटला नाहीत ते बरे झाले. बरे झाले मर्डेकर, तुम्ही त्या सुर्व्यांना भेटला नाहीत ते बरे झाले. तसे कवीने कवीला भेटणे कठीणच असते मर्डेकर. आणि ते करंदीकर म्हणतात कविता भोगावी कपडे काढून, कविता भोगावी कपडे काढून. आता एका कवीने दुसऱ्या कवीला असे भेटायचे म्हणजे मोठी पंचायतच की मर्डेकर. बरे झाले तुम्ही त्या सुर्व्यांना भेटला नाही ते बरे झाले, फार बरे झाले, फार बरे झाले. वा, खूपच सुंदर. वेगवेगळ्या कवींच्या कविता त्यांच्या त्यांच्या बाजामध्ये अरुण म्हात्रे यांनी तुमच्यासमोर सादर केलेल्या आहेत. या मांदियाळीतल्या एका तरुणांच्या प्यारा कवीकडे जाणार आहे सुरेश कुमार लोंढे. कवी म्हणजे असतो काय, एक दोन ओळी कवींसाठी. काट्याने फाटत जावी कळी, काट्याने फाटत जावी कळी, तसा फाटत जातो कवी. काट्याने फाटत जावी कळी, तसा फाटत जातो कवी. दुनियेतील तमाम दुःखांना मलम वाटत जातो कवी. खरं म्हणजे देवाच्या समाधीवर फुलं वाहतात माहिती आहे मला, देवाच्या समाधीवर फुलं वाहतात माहिती आहे मला, पण फुलांच्या समाधीवर वहावा असा कोवळा जीव म्हणजे कवी. मी पुन्हा नारायण सुमनजींना पाचारण करतो. आडनावाचे जे शेतकरी आहेत, जे राजे असणारे, ते कशी शेती करतात, काय पेरतात, ते सगळं या लोकगीतामध्ये. आडनावाचे शेतकरी. आम्ही आडनावाचे आडनावाचे शेतकरी रे, आम्ही आडनावाचे आडनावाचे शेतकरी रे, घालून खादी चौकात आधी स्टेजवरी रे, घालून खादी चौकात आधी स्टेजवरी रे, हा हा सभेसाठी रे, आम्ही आडनावाचे आडनावाचे शेतकरी रे. पंचायती नांगरतो, सोसायट्या कोळपतो, मातीविना शेती, मातीतली शेती ती मातीत घालणारी शेती. पंचायती नांगरतो, सोसायट्या कोळपतो, कारखाने काढून या लिकर आम्ही गाळतो. आधुनिक गुऱ्हाळ 21व्या शतकातले. कारखाने काढून या लिकर आम्ही गाळतो, पतसंस्था डेऱ्यांची धार काढतो रे, पतसंस्था डेऱ्यांची धार काढतो रे, घालून खादी चौकात आधी स्टेजवरी रे, हा हा सभेसाठी रे, आम्ही आडनावाचे आडनावाचे
तिथे ते तुम्हाला टाळ्याच वाजवायला लावते आणि इथे तुम्ही टाळ्याच वाजवा. आता कसं आहे पा, हे लोकगीत आहे. आता लोकगीताचं कसं आहे, पूर्वीची सगळी लोकगीतं जी होती ती एक संपूर्ण लोकगीत एकाच चालीत असायचं. त्याला कारणही तसंच होतं, पूर्वीची माणसं एकाच चालीची होती. आता ह्यांच्या शेतीत कसं असतं, कल बदलला की चाल बदलायची. मग साहजिकच कल बदलल्यामुळं मला ही चाल बदलावी लागली. विश्राम गृहातून करू पेरणी, विश्राम गृहातून करू पेरणी. विश्रामगृह म्हणजे मराठीत रेस्ट हाऊस. कारण विश्रामगृह शब्द आपल्याला संस्कृत वाटतो. विश्राम गृहातून करू पेरणी, विमानातुनी करू खुरपणी, विमानातुनी करू खुरपणी, लाल दिव्यातून करू राखणी, लाल दिव्यातून करू राखणी, प्रकल्पातुनी करू कापणी, प्रकल्पातुनी करू कापणी, सहकाराच्या गोफणीने पाखर हाकू रे, सहकाराच्या गोफणीने वाह, पाखर क्या बात है. हाकू रे. आम्ही आडनावाचे शेतकरी रे, घालून खादी चौकात आधी स्टेजवरी रे, हा सभेसाठी रे. आम्ही आडनावाचे शेतकरी रे. आता यांच्या शेतीमध्ये हे आपली नेहमीची बी बियाणं वगैरे, डोस सम्राट वगैरे, युरिया 20-20-0-18-26, त्यांचे डोस निराळे, बी बियाणं निराळे. आश्वासने पेरुनिया भूल थापा डोस देऊ, आश्वासने पेरुनिया. उदाहरणार्थ, आगामी निवडणुकांसाठी नवं कोरं करकरीत आश्वासन, संपूर्ण महाराष्ट्राला आम्ही 24 तास मोफत भारनियमन, बिलच येणार नाही. आश्वासने पेरुनिया भूल थापा डोस देऊ, झेंडे गाड्या फिरवूनिया बहुमताचे पीक घेऊ, इस्राईलला जाऊनिया हरित क्रांती शोध घेऊ. तिकडं वाळवंटात जावं लागतंय, इथं मातीत नाही जमत. इस्राईलला जाऊनिया हरित क्रांती शोध घेऊ, हरित क्रांती आयात क्रांती भाषण ठोकू रे. मला एक जणांनी विचारलं, म्हणले सुमंत, कृषी प्रधान देश सारखा ऐकतोय, कृषी प्रधान शब्दाची नेमकी व्याख्या तरी काय? म्हणलं सोपं आहे, जो देश कृषी उत्पादनांची आयात करतो त्या देशाला कृषी प्रधान देश म्हणतात. ज्यांचं आत्ता लक्षात आलं नसेल ते उद्या हसले तरी चालतील, आपल्याला ऑप्शन भरपूर आहेत. हरित क्रांती आयात क्रांती भाषण ठोकू रे, घालून खादी चौकात आधी स्टेजवरी रे. वा वा वा. शेतकऱ्यांच्या सद्यस्थितीवर नारायण सुमंत यांनी अत्यंत मार्मिक शब्दामध्ये त्यांच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. ते शेतकऱ्याच्या घरातील असल्यामुळे त्या भावना तेवढ्या टोकदार आहेत. मी पुन्हा एकदा तुम्हाला या होळीच्या रंगामध्ये घेऊन येऊ इच्छितो महेश केळुसकरांच्या माध्यमातून, कारण गंभीरतेकडून आपण जरा पुन्हा एकदा होळीकडे यावं. सगळं खरं म्हटलं तर गंभीर काय आणि विनोदी काय हे कळेन अशी परिस्थिती महाराष्ट्रात झालेली आहे. महाराष्ट्रात काय, पूर्ण देशामध्येच. आणि लोक म्हणतात, म्हणजे जसं नारायणनी सांगितलं परवा मगाशी, की आडनावाचे शेतकरी हे किती ओला चारा बैल माजले, डम पटडम, असं ते सुगीचे दिवस, असं ते म्हणजे दर 5 वर्षांनी सुगीचे दिवस येतात आणि एक जातो दुसरा येतो. सत्ता गेली की सगळं बळ संपतं, त्याच्या ह्या 4 ओळी. आणि काय सध्या चाललंय ते बघा. भुजामधलं गेलं बळ, भुजामधलं गेलं बळ, काय करील घड्याळ. भुजामधलं गेलं बळ,
काय करील घड्याळ. गळ्यात मफलर मळ्यात टप्पर तरीही वाजते थंडी. गळ्यात मफलर मळ्यात टप्पर तरीही वाजते थंडी. बाधलीच ना अखेरसी ती, बाधलीच ना अखेरीस ती दिल्ली आणिक अंडी. नुसती अंडी नाही, अंडी पिल्ली पण बांधली. बाधलीच ना अखेरीस ती दिल्ली आणिक अंडी. बांधकाम सार कोसळलं, बांधकाम सार कोसळलं, काय करील घड्याळ. भुजामधलं गेलं बळ, काय करील घड्याळ. भुजामधलं गेलं बळ, काय करील घड्याळ. पण केवळ राजकीयच रंग नाही होळीचा. होळी म्हणजे प्रेम असतं, लाल रक्तासारखं प्रेम असतं, उत्कट आणि असीम प्रेम, त्याचाही हा रंगोत्सव असतो. त्याची एक प्रेम कविता मी वाचतो, खरी प्रेम कविता. वा वा. होळी होळी खरी आणि प्रेम रंगपंचमी म्हटली की आपल्याला सुरेश भटांची एक कविता आहे. ती एकदा मी सुरेश भटांना म्हणालो होतो की दादा, जोपर्यंत मराठी शाळा आहेत तोपर्यंत दरवर्षी तुमची एक कविता गॅदरिंगमध्ये म्हटली जाणार. आज गोकुळात रंग खेळतो हरी, राधिके जरा जपून जा तुझ्या घरी. त्या एका कवितेने मराठी मनाला प्रचंड भुरळ घातलेली आहे. आणि सावळा कृष्ण आणि वा, राधा. राधा शब्द उलट केला की धारा होते, आणि ही कवितेची धारा महेशराव आणि तुम्ही किती नाजूक लिहायचे सुरेश भट, बरं का. म्हणजे उशक काल होता होता काळ रात्र झाली, अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली पण लिहिणारे सुरेश भटच. आणि तुझा मी हात प्रेमाने जरासा दाबला होता, जरा ऐकून घे माझा इरादा चांगला होता. असं लिहिणारे पण आमचे सुरेश भटच आहेत. त्यांच्या आठवणी खातर ही मी आता जी वाचतोय कविता ती दादांनी म्हणजे सुरेश भटांनी ऐकलेली होती. दादरला माहेर लॉजवर उतरायचे ते, आणि तिथे खूप मैफिली, अरुण असायचा, मी असायचो. कोकणातली कविता आहे, तिळफुलांच्या शेतात. खूप जुनी कविता आहे, पण जुनं जेवढं होतं तेवढं प्रेम अधिक मूर्त. म्हणजे आमचं प्रेम बेडेकरांच्या लोणच्याच्या आधीपासून आहे. कविता बघा की तिळफुलांच्या शेतात, तिळफुलांच्या शेतात तू हात घेतलेस हातात, तिळफुलांच्या शेतात तू हात घेतलेस हातात, हल्ली रोज सायंकाळी पक्षी अनोळखी गाणी गातात. तिळफुलांच्या शेतात तू हात घेतलेस हातात, हल्ली रोज सायंकाळी पक्षी अनोळखी गाणी गातात. मी न्हाताना झाडांनी पाहू नये, मी न्हाताना झाडांनी पाहू नये, म्हणून काल मी धुक्याच्या वाटेने तळ्यावर गेले. आणि नाहीतर हल्ली म्हणजे नहायचं दूरच आहे, चल मै नहाने चली असं जाहिराती सुरू होतात अगोदरच. तिकडे पाणी असतं की नाही माहित नाही. सौंदर्य तारको का साबुन लक्स 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 असं सारखं येत ते. असं नाही आहे, हे वेगळं आहे की मी न्हाताना झाडांनी पाहू नये, म्हणून काल मी धुक्याच्या वाटेने तळ्यावर गेले. उतरले पाण्यात मध्येच लक्षात आले, थेंबा थेंबा तुझे गहिरे लबाड डोळे हळूवार मिसळलेले. उतरले पाण्यात मध्येच लक्षात आले, थेंबा थेंबा तुझे गहिरे लबाड डोळे हळूवार मिसळलेले. तिळफुलांच्या शेतात तू हात घेतलेस हातात, तिळफुलांच्या शेतात तू हात घेतलेस हातात, तेव्हापासून साखर झोपेत माझे रातांबी ओठ उगाचच हुळहुळतात. जास्वंदी ओठ, डाळिंबी ओठ खूप आमच्या अरुणकडे वगैरे, माझ्याकडे रातांबी ओठ आहेत. तिळफुलांच्या शेतात तू हात घेतलेस हातात, तेव्हापासून साखर झोपेत माझे रातांबी ओठ उगाचच हुळहुळतात. काल रेशमी तोरण विणताना कशी कोण जाणे रंग विसरून गेले, आठवले तुझे स्पर्श पिवळ्या रेशमी तिळफुलातले, आणि माझे पंचप्राण सुगंधी तोरण झाले. तिळफुलांच्या शेतात तू हात घेतलेस हातात, तिळफुलांच्या शेतात तू हात घेतलेस हातात. होळी दूर आहे अजून,
होळी दूर आहे अजून, पण रंग नाचू लागले तेव्हापासून माझ्या हिरव्या मनात. पण रंग नाचू लागले तेव्हापासून माझ्या हिरव्या मनात. रंगपंचमीचा हा सण महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा 18 मार्च 1797ला खेळला गेला. त्यावेळेस महादजी शिंदे दिल्लीचे तख्त राखत होते आणि जेव्हा तत्कालीन जे रावबाजी होते त्यांनी सांगितलं की उत्तरेकडे कशी होळी खेळतात तशी होळी आपण खेळूया, तेव्हा पहिल्यांदा त्या दिवशी महादजी शिंदेंच्या नेतृत्वाखाली पुण्यामध्ये पहिली होळी खेळली गेली. त्याचे वर्णन मी तुम्हाला सांगू शकतो. इथे रंग खेळण्याची सर्व सिद्धता झाली. श्रीमंत आले, पाटील बुवा आले, हजारो गुलाल गोटे उडू लागले, रंगाचे बंब चालू लागले. तसाच गुलाल खंड्याचे खंड्या वाड्यात उडाला. रंगाचा मारा सतत चालला होता. गुलाल उधळला जात होता. श्रीमंतांच्या हत्तीवर शेकडो पल्ले गुलाल ठेवला होता. तो रस्त्याने जाताना पेशवा उधळीत होता. गच्च्यांवरून रंगाचे बंब उडू लागले तेव्हा स्वारीमध्ये जसा पर्जन्य पडतो तसा रंग पडू लागला. पुण्याहून पेशवा वानवडीस गेला. तिथे प्रथम नाचगाणे व नंतर रंगक्रीडा झाली. रंग खेळता खेळता रंगाचे पाट नदीस मिळाले. बखरकार लिहितात, असा रंग द्वापार युगी श्रीकृष्ण खेळले, तसा कलियुगी श्रीमंत सवाई माधवराव खेळले. असा पुढे कोणी खेळावायचा नाही आणि मागे कोणी खेळला नाही, इत्यादी इत्यादी. पण या रंगाच्या दरबारावर तत्कालीन कवी शाहीर प्रभाकर म्हणतो, आधीच पुणे गुलजार, तशामध्ये अपूर्व बसला आदित वार, त्याच कृष्ण श्रीमंत अवंतर, समस्त यादव परिवार. हरिपंत तात्यांनी उडविला रंग केशर अनिवार, हर्ष होऊनी झाकती राजेंद्र शरीरार वारंवार, आधीच पुणे गुलजार. तर अशा पुण्यातल्या गुलजार कविता ऐकवण्यासाठी खरं म्हणजे आपले फुटाणे साहेब येणार होते, पण ते आज येऊ शकले नाहीत. मी एक रंग जो होळीचा रंग तू सांगितला अनेक वर्षापूर्वीचा, हा रंग तर आपण अनुभवत आलो, पण महाराष्ट्र काय इतका मागे राहणार नाही, तो इतका पुरोगामी आहे की तो ह्यात पण काहीतरी शोधतोय वगैरे. त्याच्यामुळे आता जर का तुम्ही रंग बघितलात महाराष्ट्राचा तर कसा आहे रंग, तर त्या जुन्याच कवितेचा आधार झाला. महार पंढरीनाथ नावाच्या आमच्या गदी माडगुळकरांची अप्रतिम कविता होती. त्या कवितेच्याच भाषेत सांगायचं तर, गेला महाराष्ट्र कोमात, गेला महाराष्ट्र कोमात, बेरजा वजा डोक्यात, गेला महाराष्ट्र कोमात, आकडे दिसती स्वप्नात, गेला महाराष्ट्र कोमात, पाहिली किती मोठी लाट, पाहिली किती मोठी लाट, पाडली पक्ष दणक्यात, पाडले पक्ष दणक्यात, ओसरली 3 महिन्यात, 3 महिन्यात, 3 महिन्यात, शहा घाली बोट तोंडात, गेला महाराष्ट्र कोमात. तो शहा वेगळा त्यावेळेचा आणि आताचा शहा वेगळा. शहा घाली बोट तोंडात, गेला महाराष्ट्र कोमात, घ्यायचे कुणासोबत, किती अवघड आहे हे गणित, सोबळाचा नाही अंदाज, नाही अंदाज, नाही अंदाज, खातरी तरी देतात, गेला महाराष्ट्र कोमात, गेला महाराष्ट्र कोमात. आणि मग आपल्या सगळ्या साधा रंग खेळणाऱ्या मतदारांच्या हातात काय येतं, काय करील हा मतदाता, ऐकेल कुणाच्या बाता, काय करील हा मतदाता, ऐकेल कुणाच्या बाता, पाहुनी तळपत्या लाथा, तळपत्या लाथा, सारा मतदार गेला मतदार गोत्यात, गेला महाराष्ट्र कोमात, गेला महाराष्ट्र कोमात, गेला महाराष्ट्र कोमात. आणि हा कोमात जाण्यासाठी काय झालं तर त्याची अशी गडबड अशी झाली की सगळे पक्ष जे आहेत ज्यांनी खूप आश्वासनं वगैरे दिली होती
निवडणूक झाली आणि सगळी चक्र फिरली, सगळे अंदाज चुकले आणि काय काय झालं तर मग काँग्रेसकडे जेव्हा गेलो तेव्हा काँग्रेसच्या त्या कमिटीच्या इथून एक आवाज येत होता. कुठलं गाणं ऐकू येत होतं सुमंत? एक युती सुखाची, एक आघाडी दुःखाची, एकट्याने लढलो झाली परवड आयुष्याची. एक युती सुखाची. मग रिपब्लिकन पार्टीमध्ये गेलो तर तिकडे पण एक वेगळं गाणं चालू होतं. तिकडे कुठलं गाणं? अरे युती महायुती, युतीमध्ये झाली माती, पवारांना सोडले पण आता जाऊ कोणा पाठी. अरे युती महायुती, युतीमध्ये झाली माती, पवारांना सोडले अन आता जाऊ कोणा पाठी. मग राष्ट्रवादी तिकडे पण जाऊन बघितलं. आता मगाशी आमच्या केळुसकरांनी त्यांची कविता ऐकवली, पण एक कविता मी तिकडे ऐकली ती अशी होती. दूर राहुनी पाहू नको रे, दूर राहुनी पाहू नको रे, पाठिंबा दिला फुगे मारू नको रे, फुगे मारू नको रे, दूर राहुनी पाहू नको रे. आणि मग मी शिवसेनेच्या गोटामध्ये गेलो. तिकडे पण एक वेगळंच गाणं चालू होतं. एरवी खूप दणदणीत गाणी चालू असतात त्यांची, पण यावेळी एकदम संत गाणं. हा माझा मार्ग एकला, हा माझा मार्ग एकला, नको कमळ नको चिखल, नको कमळ नको चिखल, सत्तेत जाऊनी झाला गोंधळ झाला, हा माझा मार्ग एकला. तर अशा पद्धतीनं सध्या सगळ्या लोकांची स्थिती आहे. आणि आता खरं तर पक्षांवर आम्ही कवी लोक काही फार बोलत नाही, पण स्थितीच अशी आहे की हे सगळं आपोआप सुचतं. तर त्या सगळ्या पक्षांना शुभेच्छा देतो. आता या पक्षांना पण शुभेच्छा द्यायची वेळ आलेली आहे होळीनिमित्त, की तुमचंही भलं हो या निमित्तानं. सगळ्या पक्षांच्या भल्याची प्रार्थना सुद्धा झालेली आहे. एकूणच आपण या काव्यरंग उत्सवामध्ये सगळ्यांनीच, सर्व कवींनी ज्या पद्धतीने वेगवेगळे रंग इथे तुमच्यासमोर सादर केले, त्या रंगांमुळे तुम्हा सगळ्यांच्या जीवनामध्ये अधिक चांगले रंग उजळावेत आणि होळीच्या निमित्ताने आपल्या जीवनातील अंधकार, अज्ञान आणि अनारोग्य सारं काही जळून भस्म व्हावं आणि पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं जीवन नवचैतन्याने प्रफुल्लित व्हावं, एवढीच शुभेच्छा या निमित्ताने देतो. IBN लोकमत आणि व्यंग प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित केलेल्या या काव्यरंग महोत्सवामध्ये आपण सगळेजण सामील झालात, याबद्दल मी सर्व कवींचे मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद.